आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी कशाला नाही, मी इथेच उभी आहे ना. गौरी बस, आमचं ऐकणार नाहीस का तू? अहो नंदाई कशाला, मी आहे ना इथेच उभी आहे मी, तुम्ही जेवून घ्या. गौरी अगं माझा तरी मान ठेव. बस तिथे. बसतेस ना? जी नाही म्हणतीये तो कशाला एवढा आग्रह करताय तिला? तिला नसेल बसायचं आपल्या बरोबर, हो ना गौरी? नाही, तिला बसावंच लागेल. बस ग गौरी. अहो नंदाई कशाला, मी तुमच्यासोबत कसं, नको. कारण या घरासाठी तू जे केलंस त्यासाठी आम्ही तुझं देणं लागतो म्हणून. तू रुद्रला संकटातून वाचवण्यासाठी हर प्रयत्न केलेस, स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात घातलास. म्हणून आम्हाला आता तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. तुझा सन्मान करावा अशी आमची इच्छा आहे गौरी. अहो मी जे काही केलं ते या घरासाठी केलं. या घराला, इथल्या माणसांना मी आपलं मानते म्हणून केलं. मी काही वेगळं असं काहीच केलं नाहीये. नको ना हे असं, खरंच नको. अहो गौरीजी का नको? तुम्ही या घराला आपलं म्हणून एवढं करताय, मग आम्ही तुम्हाला आपलं नाही म्हणायचं का? तुम्ही या घराचाच एक भाग आहात. त्यामुळे आज तुम्ही बसणार आणि आम्ही वाढणार. अजून अहो जेवण वाढणार. हो गौरी, तू बस, मी वाढते सगळ्यांना. वहिनी राहू दे, मी वाढतो. नाही तर मी वाढतो ना. मी वाढते. कोणीच नको, मी वाढते. बसा सगळे. एक मिनिट. मला काय कामावरून काढून टाकलं काय? हेड सर्वंट मी वाढणार ना. गौरी बस. बस बस आधी बस, काही होत नाहीये. बस बस पडशी. सांभाळून. बसली. सावकाश. हा चंदू वाढ. हा, वाढ. वाढ आधी. करायची सुरुवात. नाही अशी कशी सुरुवात? नवीन नवरी आलीये. उखाणा घेतल्याशिवाय घास घ्यायचा नाही. हा, अरे पहिलाच दिवस आहे ना तुझा. घे उखाणा घे. हे काय, तुझा नवरा कुठे आहे? हा जा, दाजीला घेऊन ये. दाजी दाजीला घेऊन ये. एकटीच बसणार का तू? चंदू शेठ, हा. गौरीची आहेत त्या, नवरी नाही. हा का, ते नवरी गौरी ते गोंधळ झाला थोडासा. ते कसं आहे, तुमच्यासोबत या खुर्चीवर बसले ना, मला वाटलं पैठण करत बसले. नंदाई ऐका ना माझं, मला खरंच कसं तरी वाटतंय. मला नाही जायचं असं जेवण. मी नंतर जेवेन ना. मी एक काम करते, मी ताट घेऊन जाते आणि घरी जेवते. गौरीजी, तुम्हाला आमच्या बरोबर बसून जेवण्यात प्रॉब्लेम आहे का? नाही. मग जेवा ना. चल जेव जेव. घे, घे. चल करत करा. चला.
चल कर सुरू. साहेब काय देऊ? खीर दे खीर. खीर. मी वाढते. तू नको त्याला देऊ दे. हा. तू जेव बरं. खीर देतो ना लगेच. तू जेव, तुला काही हवं असेल तर सांग. अगं, पाणी घे. माझं झालंय चंदू. बघा जरा गौरीला काय हवं नको. मी आहे ना. मी आले. चालेल. हे तुम्हाला मला कशाला? नको ना ते मी विसरतो ना सारखं. पुन्हा पाणी. अशी बसलीये बघ आपल्या सोबत. उठो ना तिला. ह्या मेड बरोबर आपण जेवायला बसायचं. मला जरा शेजवान चटणी खावीशी वाटते. आणतेस का गौरी? हो आणते. गौरी तू बस. चंदू घेऊन ये तू. त्याला लक्षात राहील ना पण. राहील ना. माझं सगळं लक्षात असतं. मी कधीच विसरत नाही. आणतो ना. काय नाही हे शेजवान चटणी शेजवान चटणी. तिथेच ओट्यावर. हा शेजवान चटणी शेजवान चटणी शेजवान चटणी. तुम्हाला खीर हवी आहे? नाही, झालंय माझं. ही घ्या शेंगदाण्याची चटणी. हो. शेंगदाणा चटणी बोलले होते का मी? काय? काय म्हणाले? शेजवान चटणी म्हणाले, शेंगदाण्याची नाही. तूच खात. नाही मग शेंगदाणे चटणी कोणी सांगितली होती? कोणी नव्हतं सांगितली. बरं, ठीक आहे. काढू? हा, ठीक आहे. तुम्ही वाटतं तर आता मला पण जाणार. येऊ बोला बस. लागायचं नाही. खूप बारीक झाला तर तुम्ही. गौरी, गौरी, ही घे आमच्याकडून तुझ्यासाठी एक छोटीशी भेट. अहो नंदाई, हे कशासाठी? ग गौरी, तुला कल्पना नाहीये तू आमच्यासाठी काय केलंयस त्याची. आज रुद्राच्या चेहऱ्यावर हे हसू दिसतंय ना, ते केवळ तुझ्यामुळे. तू आमच्यासाठी जे केलंयस ना, त्याच्या पुढे आम्ही तुझ्यासाठी काहीही केलं ना तरी ते कमीच आहे ग. हो खरंय. गौरी, तुझे आभार मानावे तितके थोडेच आहे. खरं तर शब्दात नाही आम्ही मांडू शकत, पण आमच्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून ही छोटीशी भेट. घे गौरी. अगं नाही म्हणू नकोस. अगं हा सदैव तुझ्या पाठीशी राहील, तुझा आधार होईल.
तू आमचा आधार झालीस ना, अगदी तसाच. तू खूप केलेस गौरी आमच्यासाठी. तुझं कौतुक आम्हाला करायलाच हवं. गौरीजी घ्या. रुद्र, रुद्र, रुद्र. मी पुष्पा उगाच सकाळी सकाळी त्रास नको देऊ. रुद्र, रुद्र, रुद्र. बापरे, पार्टनरची आता झोप उडवणार. आता काही खरं नाही. रुद्र बचाव. रुद्र, रुद्र बचाव. रुद्र, रुद्र बचाव. कोण ओरडते सकाळी सकाळी? आता रुद्राची झोपमोड झाली असेल तर काही खरं नाही. नंदा, नंदा, नंदा. काय आरडाओरडे हा? हो ना. कोण आहे तिकडे? चल बघूया.
रेडी ओके रेडी स्टेडी अँड गो. नंदई आजी, पार्टनरने चोराला का नाही पकडलं? तो त्याच्यासोबत का पळाला? अगं चोर नाहीये तो. मग कोण येतो सांगा ना. तो भिंतीवरून का आला? पार्टनर का त्याच्या मागे गेला? चोर आहे का तो? अगं तो चोर नाहीये, पण एक नंबरचे बदमाश आहेत दोघही. तो आणि तुझा पार्टनर. अगं तो तुझ्या पार्टनरचा पार्टनर आहे. अगं म्हणजे रुद्रचा मामे भाऊ आहे तो. आपली रेवती आजी आहे ना, तिचा भाचा आहे तो समर. ते दोघं पळून का गेले? काय झालं? इकडे मी सांगतो. हे बघ, त्यांची ही ना लहानपणापासूनची सवय. ते दोघं एकदा भेटले की ही शर्यत रंगते. आता स्पर्धा आहे ती. मग ही कधी संपणार स्पर्धा? हे बघ, आता दूर तिकडे आहे ना एक पेरूचं झाड आहे. ते दोघं तिथे जातील, पेरू तोडतील आणि इथे आणतील. पण हे तुम्हाला कसं काय माहिती? हे लहानपणापासूनच आहे त्यांचं हे. आणि त्या दोघांपैकी जो आधी पेरू घेऊन येईल आणि तो समोर तो लाल रुमाल दिसतोय ना, हा, त्या रुमालात बांधतील आणि माझ्या समोर धरतील. जो माझ्या समोर घेऊन येणार तो जिंकला. मग मला माहिती माझं पार्टनरच जिंकेल. नाही नाही हा बिट्टी, तुझा पार्टनर काही नेहमी जिंकत नाही बरं का. कधी कधी तो हरतो सुद्धा. पण आज पार्टनरच जिंकणार माझा, मला माहिती. बरं बरं,